नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये सध्या जी मालिका सुरू आहे, विचार बदला म्हणजे जग बदले, ह्या मालिकेमध्ये आपल्याला अनेक विचारांवर, अभिकथन ह्या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या सत्रामध्ये आपण जिथे सांगितलं की मन, बुद्धी आणि संस्कार ह्यांना एकत्रित आपल्याला वापर करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही नंतर एक प्रयोग सांगितला किंवा एक पद्धती सांगितली ज्याला तुम्ही अभिकथन असं म्हटलेलं होतं. तर अभिकथन हे ह्याची जेव्हा तुम्ही माहिती सांगत होता तर असा प्रश्न उद्भवतो की अभिकथन एक्झॅक्टली एखाद्या व्यक्तीला जर करायचं असेल तर त्या व्यक्तीने कसं करावं, ते काय त्याची पद्धत आहे? अभिकथन म्हणजे आपण आपल्या शक्तींचा त्या परिस्थितीमध्ये वापर करणे. वेगवेगळ्या परिस्थिती ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येतात तर त्यावेळेला आपल्याकडे ज्या शक्ती आहेत त्यांचा योग्य प्रकारे वापर करणे. तर त्याचं उदाहरण पण आपण पाहिलं होतं की आपल्या संकल्प शक्तीला बुद्धीबरोबर आणि संस्कारांबरोबर यूज करून ह्या तिन्ही शक्ती वापरून आपल्याला चांगले रिझल्ट येतात. तर त्याची पद्धत अशी आहे की जे आपण विचार करतो तर ते विचार एकाग्रतेने, शांतपणे आणि पूर्ण भावनांनी म्हणजे फिलिंग्स त्याच्यामध्ये आल्या पाहिजे आणि परमात्म्याच्या स्मृतीमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला चांगले रिझल्ट येतात. जसं आपण स्लाईडमध्ये पाहतो आहे की अभिकथनने आपण आपलं जीवन परिवर्तन करू शकतो. ज्या लोकांनी पण आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ परिवर्तन केलेलं आहे किंवा जे लोक आपल्या जीवनामध्ये सफल झालेले आहेत तर असं नाही की त्यांच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती नाही आलेल्या, पण जेव्हा ती परिस्थिती येते त्यावेळेला स्वतःला सांभाळून स्वतःशी जो संवाद साधायचा असतो तो जर आपण सकारात्मक केला तर आपण आपलं जीवन परिवर्तन करू शकतो. तर जसं स्लाईडमध्ये लिहिलेलं आहे की आपण हे अभिकथन जे करायचं असतं ते कोणत्या परिस्थितीमध्ये करायचं आणि कशा प्रकारे करायचं. तर खास करून जेव्हा तुम्ही एकांतमध्ये असाल किंवा ज्या वेळेला तुम्ही असं कोणतंही काम करू शकत नाही, जसं रस्ता क्रॉस करताना किंवा गाडी चालवताना, तर अशा वेळेला हे अभिकथन करणं हितावह नाही आहे. कारण तुमचं जे महत्त्वाचं काम आहे, तुम्ही मशीनवर काम करता त्यावेळेला न करता तुम्ही जेव्हा रिलेटिव्हली रिलॅक्स असाल, शांत असाल, त्यावेळेला हे अभिकथन केलं पाहिजे. आणि टेन्शनमध्ये असाल किंवा ही परिस्थिती आहे पण खास करून जिथे जास्त रिस्क असेल त्या ठिकाणी अभिकथन न करता बाकीच्या वेळेला तुम्ही हे अभिकथन करायचं असतं. आणि अभिकथनाची जी ही वाक्य असतात, ही वाक्य जेवढी छोटी असतील तेवढं जास्त तुम्हाला रिझल्ट मिळतील. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण बघूया की जर तुम्हाला अचानक भीती वाटत असेल किंवा टेन्शन तुमचं वाढत असेल तर आपण त्यावेळेला स्वतःशी लगेच बोलू शकतो की घाबरण्याचं काही कारण नाही आहे, परिस्थिती आहे, मला भीती वाटते आहे पण मी शांत राहू शकतो या परिस्थितीमध्ये. आणि किंवा मी अनादी स्वरूपामध्ये शांत स्वरूप आत्मा आहे आणि परमात्म्याची मी संतान आहे, तो सर्व शक्तिवान आहे, त्याच्या सर्व शक्ती माझ्याकडे आहेत, तर मी पण त्याची संतान, मास्टर सर्व शक्तिवान आहे. अशा प्रकारे छोटी छोटी वाक्य. असं नाही माझी भीती निघून जाईल आणि मी बिलकुल शांत होणार आहे, भविष्यामधली वाक्य नसली पाहिजे. म्हणजे भविष्यामध्ये असं होणार आहे, फ्युचर टेन्समध्ये न ठेवता प्रेझेंट टेन्समध्ये, आता मला बरं वाटतंय, मी शांत आहे, या परिस्थितीला मी हाताळू शकतो आणि हाताळत आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये माझा धीर किंवा माझा आत्मविश्वास न गमावता देखील या परिस्थितीला मी सांभाळू शकतो आहे. असं प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये जर मी वाक्य वापरली आणि पूर्ण आत्मविश्वासाने आणि परमात्म्याच्या स्मृतीमध्ये परमात्म्याला बरोबर घेऊन त्याच्या शक्तीनुसार जर आपण हे वापरलं वाक्य तर आपल्याला जास्त चांगला रिझल्ट येऊ शकतो. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की प्रेझेंटमध्ये असावं आणि नक्कीच जे काही अभिकथनाचे जे काही वाक्य आहेत ती सकारात्मक असावी. परंतु समजा जर एखादी व्यक्ती
एखाद्या परिस्थितीला घेऊन अभिकथन करते आणि असं करत असताना एखादा जर नकारात्मक विचार जर त्याचमध्ये आला, कारण इतकी सवय झाली आहे डॉक्टर साहेब की काहीही करत असताना पहिला विचार जो येतो तो नेगेटिव्ह येतो, नकारात्मक येतो. तर अशा वेळेला काही त्या ज्या आधी केलेल्या सकारात्मक वाक्यांचे जे अभिकथन आहे त्याच्यावर काही परिणाम पडतो का? किंवा जर असे विचार आले नकारात्मक तर मग काय करावं व्यक्तीने? इंग्रजीमध्ये आम्ही असं म्हणतो की व्हॉट यू रेजिस्ट परसिस्ट. तर असं होणारच आहे. पहिलं हे समजा, सगळ्यांबरोबर नाही पण काही लोकांबरोबर असं होऊ शकतं. मागच्या सत्रामध्ये पण आपण पाहिलं की आपल्यामध्ये 2 फाईल आहेत. एक ज्याला आम्ही म्हणतो, एक रामाची फाईल आणि रावणाची फाईल किंवा ज्याला डिवाइन आणि डेव्हिल फाईल म्हणतो. तर आपण आता कॉन्शियसली म्हणजे जागृतपणे श्रेष्ठ संकल्प करायचा प्रयत्न करतोय. आमच्याकडे एक कॉमन कंप्लेंट येते जेव्हा लोक नवीन ध्यान करायला येतात. तर जेव्हा ते ध्यानाला बसतात तर त्यांचं पहिलंच असतं की ध्यान करायच्या अगोदर मी फार चांगला होतो, पण जसं मी ध्यान करायला बसतो तर एकदम अशांती अशी एकदम वाढते. तर आम्ही त्यांना म्हणतो व्हेरी गुड, खूप छान होत आहे. तर त्यांना कळत नाही की चांगलं ह्याच्यात काय होतं. आम्ही तर शांत व्हायला आलेलो, पण अशांती का वाढते? तर अशांती वाढत नाही, ती अशांती होती तिथे ऑलरेडी. फक्त तुम्हाला माहितीच नव्हती ती अशांती आहे, तर तुम्ही पहिल्यांदा त्याच्याकडे बघितलेलं आहे. अशाच प्रकारे जेव्हा आपण अभिकथन करायला जातो तर आपल्याला आतमध्ये कळतं, अरे बापरे, एवढं निगेटिव्ह प्रोग्राम मी ऑलरेडी केलेला आहे. जसं आपण पाहिलं मागच्या सत्रामध्ये की कॉन्शियस आणि सबकॉन्शियस किंवा बाह्यमन आणि अंतर्मन. तुम्ही बाह्यमनामध्ये श्रेष्ठ संकल्प देतात, पण ऑलरेडी जे 90% रेकॉर्डिंग झालं आहे त्याचं काय? तर ते येणारच बाहेर. फक्त त्या वेळेला न घाबरता स्वतःवर विश्वास ठेवणे, परमात्म्यावर विश्वास ठेवणे. तर ते विचार आले तर त्याच्याबरोबर फाईट करू नका, युद्ध करू नका. कारण जेवढं तुम्ही त्याच्याबरोबर युद्ध करणार तेवढं त्याला आणखीन एनर्जी मिळणार. कारण नियम हा म्हणतो की जिथे आपली ऊर्जा जाते ती व्यक्ती किंवा तो भाग शक्तिशाली बनत जातो. तर अभिकथन करताना जर समजा माझ्यामध्ये असे नकारात्मक विचार आले तर त्यावेळेला त्या नकारात्मक विचारांबरोबर किंवा भावनेबरोबर युद्ध कधीही करू नये. अरे असे का विचार येत आहेत, आता तर मी चांगला बदलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पुन्हा असे विचार येत आहेत, आता मी काय करू, हे ठीक होणार की नाही, हे जाणार की नाही. असे जर विचार केले तर तुम्ही त्या नकारात्मक विचारांना आणखीन बळ देता. कारण नियम हा म्हणतो, अनादि नियम, की जसं तुम्ही विचार कराल तसे तुम्ही बनत जाणार. जर तुम्ही त्या नकारात्मक विचारांना ऊर्जा दिली तर ते शक्तिशाली होत जाणार. ठीक आहे. तर त्यावेळेला विधी अशी वापरायची की अभिकथन आपण करायला गेलो श्रेष्ठ, तर हे नकारात्मक विचार आले तर ते अनवॉन्टेड गेस्ट प्रमाणे असतात. जसं आपल्या घरी एखादे पाहुणे आले आणि आपण त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं तर ते किती वेळ राहणार? ते जास्त वेळ राहणार नाही. तर त्याचं येणं हे स्वाभाविक आहे, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. पण त्याला ऊर्जा देणं न देणं हे माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळे त्या विचारांना ऊर्जा न देता आपण आपल्या लक्ष्यावर, जे माझं टार्गेट आहे त्याच्यावर जर आपली एनर्जी किंवा ऊर्जा एकत्रित केली, एकाग्र केली, तर हे जे शक्ती आहे ह्याला एनर्जी कमी मिळालेली नाही, ते हळूहळू येणार. एकदा येणार, दोनदा येणार, तीनदा येणार, नंतर ते येणं त्यांचं बंद होणार. मग त्यावेळेला थोडा आपल्याला पेशन्स ठेवला पाहिजे, धीरच ठेवला पाहिजे. जर आपण धीर धरून दृढतेने परमात्म्याला स्वतःशी बरोबर ठेवून, मी पुन्हा पुन्हा परमात्म्याच्या शक्तीबद्दल वापर करतो आहे. कारण हे संस्कार किंवा ह्या शक्ती बदलणं कठीण असतं. पण जिथे सर्व शक्तिवान आहे, जिथे सर्व शक्तिवान परमात्मा आहे, तिथे कोणती गोष्ट कठीण नाही आहे, असा आमचा अनुभव आहे. तर त्याला बरोबर ठेवून त्याच्यावर श्रद्धा, विश्वास आणि निश्चय ठेवून जर आपण हे चालू केलं तर हे जे नकारात्मक विचार येत राहतात आपल्यामध्ये, नकळत येत राहतात, त्यांचा फोर्स जो आहे हळूहळू कमी होतं. त्यामुळे तुम्हाला धीर ठेवला पाहिजे. आणि इथेच लोक चूक करतात की ते 1-2 दिवस करतात, 3-4 दिवस करतात आणि म्हणतात नाही नाही हे आपल्याला काय जमणार नाही, जसा मी होतो तसंच ठीक आहे, मी कधी बदलू शकत नाही. आता हे मी कधीही बदलू शकत नाही, मी प्रयत्न केला एवढे दिवस पण काही होत नाही, हे पण अभिकथनच आहे.
हा भरपूर वर्षांचा अभ्यास आहे किंवा मी म्हणेन भरपूर जन्माचा अभ्यास आहे. तर कोण जिंकणार? जो भरपूर जन्माचा अभ्यास आहे. तर जो तुमचा स्वभाव तुम्ही एवढ्या वर्षांनी बनवलेला आहे किंवा एवढ्या जन्माने बनवला आहे, तो तुम्ही 2-4 दिवसात कसा बदलू शकेल? नक्कीच डॉक्टर साहेब. दर्शको, पाहिलं तुम्ही की डॉक्टर साहेबांनी एक गोष्ट मेन्शन केली की आपली ऊर्जा जिथे जाते तेच होतं आणि आपल्याबरोबरही हेच होत राहतं डॉक्टर साहेब कित्येकदा, की तुम्ही आता जसं म्हटलं की हे माझ्याच्याने होणार नाही, हे मी करू शकणार नाही, ह्याच्यामध्येच ऊर्जा जास्त देत असल्यामुळे, एनर्जी जास्त देत असल्यामुळे त्याच गोष्टी प्रत्यक्षात येतात. परंतु तुम्ही म्हटलं की जसे हे नेगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार नेहमी नेहमी वाक्यात जशी बुद्धीमध्ये येतात, मनामध्ये येतात, तर असं आहे का की अभिकथन हे सातत्याने केलं पाहिजे, की सारखं सारखं असं तेच करत बसलं पाहिजे, किंवा दिवसातून किती वेळा, का सकाळी उठल्या उठल्या केलं तर पुरेसं आहे? काय सांगाल तुम्ही ह्याच्याबद्दल? फार छान प्रश्न आहे. आ, हे मंत्रासारखं रिपीट नाही करायचं आहे असं आमचं खास म्हणणं आहे. काही जण मंत्रासारखं ह्या शब्दांना रिपीट करत असतात. हे रिपिटेशन नाही आहे, ठीक आहे ना. मला आणखीन भीती वाटते की जर तुम्हाला ऑब्सेशनचा आजार असेल किंवा असे आजार असेल, भरपूर लोकांना मी पाहिलेलं आहे आणि त्यांना माहिती नाही की हा आजार आहे म्हणून. एखादं वाक्य मागच्या सत्रामध्ये आपण म्हटलं पुन्हा पुन्हा रिपीट करत राहणं. आता ते रिपीट न करता त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय आहे आणि त्याच्या फीलिंग्स काय आहेत, त्या अवस्थेमध्ये जर तुम्ही घेतला तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. आम्ही आता उदाहरण देतो की आता ओम नमः शिवाय खूप छान मंत्र आहे, हा भक्ती मार्गामध्ये वापरला जातो. पण ओम नमः शिवाय तुम्ही फक्त बुद्धीमध्ये फिरवताय तो शब्द, तर त्याच्यामध्ये जो वॉवेल्स आहेत किंवा जे शब्द आहेत, त्या शब्दामध्ये तरंग एक निर्माण होतात. पण जर त्याच्यामध्ये तुमच्या भावना नसतील आणि त्याच्या अर्थामध्ये तुम्ही स्थित होत नसाल तर त्याचा काही फायदा नाही. म्हणजे ओम म्हणजे मी आत्मा शिवाला नमन करते आहे, ठीक आहे. तर मी आत्मा त्या शिवाला नमन करते आहे, हे चित्र तुमच्या मनामध्ये नसेल आणि त्याच्यामध्ये भावना नसतील, हृदयापासून भावना नसतील आणि त्याच्याऐवजी तुम्ही हां मी शिवाला नमन कर, मला काय मिळणार, मी शिवाला एवढ्या वेळा नमन करते. मी भरपूर लोकांना पाहतो त्यांची भावना खूप चांगली असते, म्हणजे त्यांचं लक्ष चांगलं असतं की आपण शिवाला प्रसन्न करून घ्यावं आणि त्याच्याकडून वरदान प्राप्त करावे. पण त्यांच्या हातामध्ये एक मशीन असते, तर ते बघत असतात 1000 वेळा झाले, 2000 वेळा झाले. तर तुम्ही मंत्र म्हणताय की तुम्ही त्या नंबरकडे तुमचं लक्ष आहे. आपल्याला हे सगळे हे डिव्हाइसेस आहेत किंवा ह्या विधी आहेत, ह्या विधी आपल्याला आधार आहे, पण आपल्याला ते लक्ष नाही आहे. आपलं लक्ष आहे त्या अवस्थेमध्ये पोचणं किंवा ज्याला आम्ही म्हटलं निरसंकल्प, निर्विकल्प अवस्था. काही न करण्यापेक्षा हे केलेलं चांगलं. डेफिनेटली तुम्ही नकारात्मक विचार करता किंवा तुमच्यामध्ये व्यर्थ विचार चालले, त्याच्यापेक्षा हे की कधीही चांगलं. तर कमीत कमी तुम्ही चांगले तरी विचार आहेत तुमच्या मनामध्ये. पण ह्याच्याही पुढची स्टेज जी आहे की हे करता करता तुमचं मन शांत झालं पाहिजे, बुद्धी एकाग्र झाली पाहिजे आणि परमात्म्याकडून शक्तीचा अनुभव तुम्हाला झाला पाहिजे, ठीक आहे ना. तर ह्याला मंत्रासारखं रिपीट नाही करायचं. मी पुन्हा पुन्हा सांगेन, हे मंत्र नाही आहेत. हे आहे की श्रेष्ठ संकल्पांच्या अवस्थेमध्ये स्थित व्हायचं आहे. तर होतं कसं की मी एखादा संकल्प केला, फॉर एक्झाम्पल आपण आता संकल्प घेऊया ईश्वरीय ज्ञानाच्या आधारावर संकल्प, की मी शांत स्वरूप आत्मा आहे, ठीक आहे ना, आणि मी परमात्म्याची संतान आहे, परमात्मा शांतीचा सागर आहे आणि मी शांत स्वरूप आहे. तर मला हे अभिकथन असं नाही करायचं मी शांत स्वरूपात्मा आहे, मी शांत स्वरूपात्मा आहे, परमात्मा शांतीचा सागर आहे, मी त्याचा संतान आहे आणि मी शांत स्वरूपात्मा आहे, अशा प्रकारे अभिकथन नाही करायला पाहिजे. हे तुम्ही मंत्रासारखं करताय. जेव्हा मी हा संकल्प देतो तर आपण पुन्हा त्या चेतना चक्रामध्ये येऊया की मी संकल्प दिला की मला ईश्वरीय ज्ञानाच्या आधारे कळलेलं आहे की मी अनादी रूपामध्ये शांत स्वरूप आहे. तर हा संकल्प जेव्हा मी करतो किंवा हा विचार करतो तर हा विचार जाणार कुठे? बुद्धीकडे जाणार. तर बुद्धी या विचाराला स्वीकार जेव्हा करते तेव्हा त्या अवस्थेमध्ये आम्ही जातो आणि ज्या वेळेला तुम्ही ते शांत स्वरूप स्थितीचा अनुभव करता त्यावेळेला सगळं असं स्टिल झालेलं असतं
आणि त्या अनुभवामध्ये आपल्याला राहायचं आहे. कारण रेकॉर्डिंग किंवा संस्कार जो आपण म्हणतो तेव्हा होतो जेव्हा बुद्धी मनाने केलेला संकल्प स्वीकार करते. तोपर्यंत अनुभव नाही होणार. आमच्याकडे लोक येतात, म्हणतात की मला एवढे दिवस झाले, एवढे महिने झाले मी करतोय, पण मला अनुभव नाही होत आहे. का अनुभव होत नाही? कारण जो तुम्ही संकल्प देताय बुद्धीला, ती बुद्धी स्वीकारच नाही करत. का स्वीकार नाही करत आहे बुद्धी? कारण बुद्धीवर कोटिंग आहे. बुद्धीवर कोटिंग जडलेलं आहे, ज्याला आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत. भगवद्गीतेमध्ये त्याला वेगळं नाव दिलं आहे. तर बुद्धीवर जो कचरा झालेला आहे तो कचरा साफ केला पाहिजे. बुद्धी स्वच्छ पाहिजे, पवित्र बुद्धी पाहिजे. जेव्हा ही बुद्धी पवित्र असते तेव्हा तो संकल्प स्वीकार केला जातो, आणि जेव्हा तो संकल्प स्वीकार होतो तेव्हा इमिजिएटली तुमच्या आतमध्ये ती रेकॉर्डिंग होते. आतापर्यंत रेकॉर्डिंग काय केलेलं आहे? मी अशांत आहे, मी पापी आहे, मी नीच आहे, कपटी आहे, कारण तसे कर्म केलेले आहेत ना. पण हे आता श्रेष्ठ रेकॉर्डिंग व्हायला वेळ लागणार. आणि ह्याचं उदाहरण आम्ही देतो की हल्लीच्या मुलांना, माता भगिनी प्रोग्राम बघत असतील तर त्यांना ते पालेभाज्या खायला देतात किंवा मेथी पालक असे चालले होते, तर त्यांना ते नको असतं. पालेभाजी आवडत नाही, पण त्यांना तुम्ही वडापाव द्या किंवा पिझ्झा द्या, लगेच खाणार, किंवा कोल्ड्रिंक. काय आहे? हे फास्ट फूड आहे. पण लोकांना फास्ट फूड का आवडतं? कारण भरपूर वेळा फास्ट फूड खाल्लेलं आहे, ह्याची टेस्ट आवडत नाही आहे लोकांना. त्यामुळे पालेभाज्या नाही खात, पण फास्ट फूड लगेच ॲक्सेप्ट करतात. अशाच प्रकारे आपण आत्म्याला जर आपण एखादा वाईट विचार तुम्ही द्या, नकारात्मक विचार द्या, लगेच तो आत्मा अनुभव करणार त्याचा, कारण सवय झाली आहे ना ती खायची. तर जेव्हा तुम्ही हे श्रेष्ठ संकल्प देता ईश्वरी ज्ञानाच्या, तर लगेच बुद्धी स्वीकार नाही करत. त्यामुळे ब्रह्माकुमारीमध्ये रोज जो ईश्वरीय क्लास असतो त्याचं फार महत्त्व आहे, संघचं महत्त्व आहे. संगती संग दोषा सांगितलेलं आहे. तर तुम्ही संघ चांगला ठेवला, तुम्ही ईश्वरीय ज्ञानाचं चिंतन केलं, तर हळूहळू ती बुद्धी स्वच्छ व्हायला लागते. आणि तुम्ही ह्याचा अभ्यास केला, मग तो संकल्प बुद्धी स्वीकार केला, त्याचं रेकॉर्डिंग झालं, आणि तो संस्कार तुमच्यामध्ये क्रिएट झाला. आणि तो संस्कार मग पुढच्या वेळेला पुन्हा तुम्हाला आकर्षित करणार. तर ही प्रोसिजर समजून घेतली पाहिजे. तर एक्झाम्पल की मी फार अशांत आहे, माझं मन फार अशांत आहे, तर त्यावेळेला मी संकल्प केला की मी अनादि रूपामध्ये शांत स्वरूप आत्मा आहे, मी अतिशय सूक्ष्म ज्योतिबिंदू स्वरूप आत्मा आहे, आणि माझा स्वधर्म शांती आहे. का? तर माझे जे पिता आहेत, शरीराचे पिता वेगळे असतात, आत्म्याचे पिता वेगळे. शरीराच्या पिताला आपण लौकिक पिता म्हणतो, आत्म्याच्या पिताला आपण परमपिता म्हणतो. तर माझे जे खरे पिता आहेत, अनादि पिता आहेत, ते शांतीचे सागर आहेत, आणि मी त्याची संतान शांत स्वरूप आहे. तर हा जसा मी संकल्प करतो आणि माझी बुद्धी जर स्वच्छ आणि पवित्र असेल, तर तो संकल्प बुद्धी स्वीकार करते. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढे इमोशन्स, जेवढ्या भावना तुम्ही ह्याच्यामध्ये होताल, आणि बुद्धीने त्याला स्वीकार केला, तर हा संकल्प केल्यानंतर त्या अवस्थेमध्ये स्थित राहायचं आहे, लगेच दुसरा संकल्प नाही करायचा. आता माझा जर ग्राफ असा असेल, माझे विचार असे फास्ट चालत आहेत, आणि मी मध्येच ते इंटेन्शन किंवा विचार इंट्रोड्यूस केला की मी शांत स्वरूप आहे, हा विचार मी इंट्रोड्यूस केल्यानंतर तो पहिला विचार जो जाणार बुद्धीकडे जाणार, आणि बुद्धीने त्याला स्वीकार केला, तर जी कंपनं चालायची ती कंपन एक स्टिल होतात कंपनं. भले ती 1 सेकंड होऊ दे, 2 सेकंड होऊ दे. आम्ही म्हणतो की एखादा अंधारवाला रूम आहे, एकदम काळोख आहे, त्या काळोखवाल्या रूममध्ये एक सूर्याची किरण देखील प्रकाश देऊ शकते. मग त्या सूर्याच्या किरणाला पकडून आपण सूर्याकडे जायचं असतं. परमात्मा हा ज्ञानाचा सूर्य आहे. तर भले तुम्हाला सुरुवातीला 1 सेकंड पण अनुभव होऊन दे, त्या 1 सेकंडचे 2 सेकंड व्हायला वेळ नाही लागत, 2 सेकंडचे 10, 10चे 20, 8 सेकंड, 1 मिनिट, 2 मिनिट, अशा प्रकारे ते वाढत जातं. मग संकल्प केला ईश्वरीय ज्ञानाच्या आधारे, परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहिलात, आणि तो संकल्प केला, तर त्या स्टेजमध्ये राहायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. आणि त्या स्टेजमध्ये तुम्ही राहिलात तर जे तुमची कंपनं चालू असतात ती शांत होतात. मग 1 मिनिटाचं 2 मिनिटं, 2 मिनिटाची 5 मिनिटं, 5 मिनिटाची 10 मिनिटं, हळूहळू तुम्हाला असं वाटायला लागतं, अरे नाही, मी तर शांत स्वरूप आहे. आणि तुम्हाला खरंच आतून असं रिअलाइज व्हायला, तर यस, मी राहू शकतो, मला खूप बरं वाटतंय आता.
हे तुम्हाला सांगायचं नसतं, पण हे आतमधून तुम्हाला अनुभवायला लागतं. ह्यालाच आम्ही अनुभव म्हणतो. पण सुरुवातीला ही प्रोसिजरमधून तुम्हाला जावं लागणार. सुरुवातीला द्वंद्व कदाचित येऊ शकेल, कारण कधी तुम्ही चॅलेंजच केलं नव्हतं आपल्या संस्कारांना, कधी लक्ष ठेवलंच नव्हतं की नाही खाओ पिओ मौज करो, जे चाललंय ते चांगलं चालू दे. पण आता तुम्ही ईश्वरीय ज्ञानाच्या आधारावर, ह्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही स्वतःला पाहतात की नाही असं नाही ठीक आहे, मला बदललं पाहिजे, जर मी नाही बदललं तर पुढे त्रास होऊ शकतो. आणि ह्याचा संकल्प तुम्ही केला तर त्या अवस्थेमध्ये स्थित राहिलात तर हळूहळू हीच अवस्था तुम्हाला आपोआप खेचायला लागणार. पुढची एक स्टेज तुमच्यामध्ये येईल की तुम्ही अशांत व्हायला गेला तर आतून ती नवीन रेकॉर्ड येऊन अरे नाही तुम्ही तर शांत स्वरूप आहात, कारण तुम्ही शांतीच्या सागरची संतान, ते तुम्हाला खेचायला लागेल. मग तुम्ही जेव्हा जास्त बोलायला जाणार किंवा लगेच तुम्हाला आतून आवाज येईल, कारण तुमच्यामध्ये ती शक्ती आहे ज्याला आपण सतसत विवेक बुद्धी म्हटलंय, प्रज्ञा म्हटलेलं आहे, धी धृती हे वेगळे शब्द आहेत. ते म्हणलं नाही तुम्ही शांत स्वरूप हो, तुम्हाला अशांत व्हायला नाही पाहिजे. हे नवीन रेकॉर्डिंग तुम्हाला खेचणार आणि मग ते जुनं तुमचा प्रोग्राम आहे तो हळूहळू शांत व्हायला लागेल आणि नवीन प्रोग्राम टेक ओव्हर करणार. तर अगोदर तुम्ही दिवसाभर समजा 10-20 वेळाला अशांत व्हायचा, तर 10-20 वेळा तुम्ही 15वर याल, 15चं 10वर येणार, 10चं 5 वेळा तुम्ही अशांत, नंतर होणार काय फालतूपणा आहे, अशांत व्हायची गरज नाही, मी तर शांत स्वरूप आहे. मग कोणतीही परिस्थिती असो त्यामध्ये तुम्ही मन आणि बुद्धी आपली शांत ठेवून तुम्ही त्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकता, कारण तुम्हाला आतून चांगलं वाटायला लागणार आहे. तर ही प्रोसेस आहे अभिकथनाची. डॉक्टर साहेब, किती सुंदर तुम्ही शब्दांमध्ये सांगितलं. कित्येकदा हे खूप कठीण वाटायचं की परिवर्तन होऊ शकतं की नाही. खूप जण प्रयत्न करतात परंतु यश मिळत नाही. परंतु तुम्ही जितक्या सोप्या शब्दांमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, नक्कीच हे आम्ही करू शकतो. परंतु वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कोणत्या पद्धतीने अभिकथन करावं हे आम्ही तुमच्याकडून नक्कीच जाणून घेणार आहोत. परंतु पुढच्या सत्रामध्ये हे जाणून घेऊ वेळेअभावी. तर दर्शको, तुम्ही पाहिलं की डॉक्टर साहेबांनी आपल्याला इतकं सोपं सांगितलेलं आहे की हे करू शकतो. आपल्या बुद्धीवर जो काही कचरा भरलेला आहे तो जोपर्यंत आपण त्याला काढत नाही, भावना त्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्या विचारांमध्ये ओतत नाही, तोपर्यंत आपल्याला जे हवं आहे, जे आपण पाहू इच्छितो ते घडणं शक्य नाही आहे. ह्या विषयावर आपण अजूनही चर्चा करणार आहोत. परंतु अधिक काही तुम्हाला माहिती हवी असल्यास नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.